नमस्कार. वंचितचा अर्ज बाद झाल्याने दुरंगी लढत होणार हे मात्र निश्चित. आता होणार दोन्ही सेनेत काट्याची झुंज. 25 वर्षापासून शिवसेनेचा अभेद्य गड अशी ओळख असलेल्या यवतमाळ वाशिम या मतदारसंघात यंदा उद्धव सेना आणि शिंदे सेना आमनेसामने उभी ठाकली आहेत. या चुरशीच्या लढाईत उद्धव सेना जिंकणार की शिंदे सेना बाजी मारणार याकडे लक्ष लागलेले आहे. या मतदारसंघात यवतमाळसह रायगाव, दिग्रस आणि पुसद हे 4 तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा या 2 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. 1999 पासून सलग 5 वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला होता. मध्यंतरी सेनेतील बंडावेळी आणि त्यांनी उद्धव सेना सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला. मात्र त्यांना आता उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना महायुतीकडून रिंगणात उतरवलेले आहे. दुसरीकडे नेहमीप्रमाणे काँग्रेस उमेदवाराऐवजी महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे संजय देशमुख मैदानात उतरले आहेत. देशमुख यांनी पारंपरिक पद्धतीने प्रचार सुरू देखील केला आहे. त्यांना काँग्रेसची साथ मिळत आहे, तर यावेळी मैदानात उतरलेल्या राजश्री पाटील यांच्या पाठीशी आमदारांचे पाठबळ देखील आहे. अत्यंत कमी काळात त्यांनी मतदारसंघात हायटेक प्रचार यंत्रणा उभारत तोडीस-तोड प्रचार देखील सुरू केल्याने चुरस एकदम रंगदार होत आहे. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडेल. निवडणूक काळातील यवतमाळ वाशिम या मतदारसंघातील प्रमुख मुद्दे हे आहेत की सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मतदारसंघात होतात. कापूस सोयाबीन पिकाच्या भावासह शेतकऱ्यांचे प्रश्नही या निवडणुकीत ऐरणीवर आले आहेत. मागील 20 वर्षात एकही मोठा उद्योग या ठिकाणी आलेला नाही, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. दोन्ही पक्षाकडून यावेळी आश्वासन मात्र दिली जात आहे. यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत हात हे चिन्ह नाही, म्हणजेच काँग्रेसचे पंजा हे चिन्ह असणार नाही. दोन्ही पक्ष शिवसेनेकडून चिन्ह बदललेले आहेत आणि हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे.